निर्भय बनो आंदोलनाचे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे सर यांच्यावर पुण्यामध्ये जो भ्याड हल्ला करण्यात आला, त्यांची गाडी फोडण्यात आली, खऱ्या अर्थानं हा लोकशाहीला कशा पद्धतीने हुकुमशाहीमध्ये परावर्तित केला जातं याचं हे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हा पुण्यातला हल्ला होता। तुम्हाला हल्ला करण्याची काय गरज पडलेली? कारण तुम्हाला आदरणीय निखिल वागळे सर, त्या ठिकाणी असणारे ॲडव्होकेट आसिम सरोदे सर किंवा विश्वंभर चौधरी सरांच्या प्रश्नांचं उत्तर देण्याची तुमच्यामध्ये धमक नाही आहे। कारण त्यांनी जे प्रश्न मांडले त्या ठिकाणी या देशातल्या बेरोजगारीच्या बाबतीमध्ये प्रश्न मांडलेले आहेत। आज या ठिकाणी लोकशाहीची कशी हत्या होत चाललेली दिवसेंदिवस त्याच्याबद्दल ते बोलत आहेत आणि म्हणून तुम्हाला ते सहन होत नाही। कारण तुम्हाला या देशातल्या संविधानाच्या बाबतीमध्ये जो आकस आहे, जो या ठिकाणी असणारे समता, बंधुत्व, न्याय या माध्यमातून या देशातलं जे संविधान काम करते त्याचा तुम्हाला द्वेष निर्माण झालेला आहे। कारण आज निखिल वागळे सर असतील, आसिम सरोदे सर असतील किंवा विश्वंभर चौधरी सर असतील, ते म्हणतात तुम्ही 2 कोटी नोकरी देणार होता, ते 2 कोटी कुठे आहेत? आज सोयाबीनचा भाव काय? आज 4,500 रुपये पण सोयाबीनचा भाव नाहीये। याच्यावर तुमच्याकडे उत्तर आहे का? ते याच्यावर तुमच्याकडे उत्तर नाही। आज शेतकरी हवालदिल झालेला आहे, त्याच्या शेतमालाला भाव नाहीये आणि तुम्ही या पद्धतीने फक्त दिशाभूल करण्याचं काम करता आणि ते उघड करण्याचं काम या ठिकाणी निखिल वागळे सर असतील किंवा त्यांचे सर्व मंडळी असतील, सर्व मिळून ते करत आहेत आणि देशामध्ये त्यांनी लोकशाहीसाठी प्रगट करण्यासाठी त्यांचं एवढं मोठं काम ते करत आहेत। आणि खरंच निखिल वागळे सर, आम्ही सर्व या ठिकाणी तुमच्या सोबत आहोत। तुमच्या या हल्ल्याचा मी या ठिकाणी तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी निषेध व्यक्त करतो।